काही फलंदाजाला व्यवस्थितरित्या जज करता आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. इकडे मात्र मिडॉनचा खेळाडू या ठिकाणी चुकी करतोय आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईन मध्ये चेंडू होता, थोडासा ओव्हर पिच. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र गॅप शोधता आली नाही फलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडूची होतीये सांगता. फलंदाजी मार्क वरती आपण फलंदाज बघतोय सिद्धेश, नॉन स्ट्राईक एंडला संदीप, हे दोन फलंदाज पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं आमच्या मंचावरती ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते आमचे आनंदजी चव्हाण असतील, त्यांच्या समवेत आपण पाहतोय ज्यांच्याकडे बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे, ज्यांच्या क्रिकेटच्या स्टोरीज ऐकून आम्ही या ठिकाणी मोठे झालोत. आमचे बाबू काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बराच वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी घालवलेत, स्वतःला वेळ दिलाय आणि आज केदारनाथ आपटी संघाचे पाठीराखे म्हणून या ठिकाणी आमच्या मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंतजी मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी, यांनी सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी हजेरी दाखवली आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हो 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 हो, वेगवान चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. लगातारचा हा चौथा डॉट चेंडू आपण पाहतोय. सिद्धेश याला मात्र आता चेंडूच्या मेरिट नुसार खेळावं लागेल. लेदर क्रिकेटचा नक्कीच अनुभव या खेळाडूकडे असेल, पण मात्र यावेळेस केतन मुंडे पूर्णपणे शिकंजा कसतोय आणि केतन मुंडे अनुभवाचा वापर करतोय मैदानावरती. पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस. आशाळभूत नजरेनं चेंडूकडे बघत राहतोय. चेंडू काही समजत नाहीये फलंदाजाला. अजूनही धावांचा श्री गणेशा झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट. सलगचा 5वा चेंडू डॉट या ठिकाणी जातोय. केदारनाथ आपटी संघाचे बरेचसे पाठीराखे आपण पाहतोय. अतिशय या स्पर्धेचे जे काही नियम आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी ते करतायत. दर्शन गोरे यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक विन या ठिकाणी कुठली चूक करत नाहीये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. अनिकेत या ठिकाणी विकी येतोय मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनय सकपाळ. या वर्षामधला, या हंगामामधला खऱ्या अर्थानं जन प्रभावित केलं या 36 विभागाला असा विनय सकपाल गोलंदाजी मार्क वरती येतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे बघितलं जातं. कर्णधाराचं मेडन षटक पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या षटकाकडे वळूया, जिकडे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे विनय सकपाळ. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय अनिकेत. इकडे मात्र सुरुवात अजूनही चांगली झालेली नाही आपटी संघासाठी. मात्र हे दोन फलंदाज यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कमबॅक करावं लागेल. तांबाटी सारख्या एक मोठ्या बलाढ्य संघासमोर जर तुम्हाला टिकायचं असेल या स्पर्धेमध्ये तर एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तांबाटी संघाकडे बराचसा अनुभव आपण पाहतोय, जिकडे केतन मुंडे पहिला षटक मेडन फेकल्यानंतर दुसऱ्या षटकाला त्या ठिकाणी प्रारंभ होतोय. आपटी विलेज एंड कडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी दर्शन गोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय विश्वनाथजी हडप यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं या मंचाची शोभा वाढवायची आहे. कृपया सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळेस बॅटची एज लागली आहे. नक्कीच इकडे मिसफील्ड झाली आणि पहिली धाव मिळतीये ती म्हणजे केदारनाथ आपटी संघाला. खऱ्या अर्थानं टाळ्या वाजतायत पाठीराख्यांकडून आणि कौतुक केलं पाहिजे पाठीराख्यांचं की एखाद्या कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या संघाच्या बाजूने आणि आपल्या खेळाडूंच्या बाजूने त्या ठिकाणी ते ठामपणे उभे असतात आणि हे खऱ्या अर्थानं एक पाठीराख्यांचं महत्वाचं आणि गुणवान वैशिष्ट्य असतं. पहिली धावांचा श्री गणेशा झालाय केदारनाथ आपटी संघासाठी. हो हो हो, इकडे मात्र
सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला आणि इकडे मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एक धाव एक गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. इकडे मात्र आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं भजनी मंडळामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान असतं असे आपटी गावचे आपण पाहताय संतोषबुवा जंगम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. 36 विभागामध्ये आपण त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं भजनांच्या माध्यमातून वेळोवेळी ऐकत असतो. एक सुमधुर आवाज त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत असणार आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. इकडे खुर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. जशा पद्धतीची क्षेत्ररक्षण लावलेली आहे त्याच लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी होतीये विनय सकपाळ या खेळाडूकडून, या गोलंदाजाकडून. खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. एक यंग टॅलेंट, एक यंग युवा गोलंदाज आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चांगली गोलंदाजी, एक निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अनिकेत मात्र अजूनही पूर्णपणे स्ट्रगल करतोय मैदानावरती. आमचे संतोषभाऊ जंगम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे आपटी गावचे समर्थक, ग्रामस्थ त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी हजेरी लावणार आहेत. नक्कीच या स्पर्धेचा हा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. आमच्या पंचांनी या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा केला. 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्या 1 गडी बाद 5. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमचे सच्चे समर्थक, आमचे मार्गदर्शक स्वर्गीय सचिन दादा पठारे युवा प्रतिष्ठान आपटी या संघाचे खऱ्या अर्थानं हेड कोच म्हणून यांना आम्ही बघतो. ऍज अ खेळाडू म्हणून सुद्धा ते एखाद्या संकटाच्या वेळी आमच्या टीम मध्ये खेळत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात. असे आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाशजी पाठारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आहे. 3रं षटक घेऊन येतोय प्रसाद. बरेच प्रसाद मुंडे गोलंदाजी मार्क वरती येतोय वनवटे विलेज एंड कडून. इकडे मात्र संदीप आणि अनिकेत अशी जोडसाखळी मैदानावरती आहे. हो हो हो, यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरू शकतो, मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. आणि क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं असतं मित्रांनो. षटकार चौकार कोणी मारू शकतं, पण एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडे फिटनेस लेवल तुमचा चांगला हवा. खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंचं जर फिटनेस लेवल कडे जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फिटनेस लेवल आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. धावफलकावरती धावा 7. आमचे अमोल जंगम आमचे स्कोरच्या भूमिकेमध्ये यावेळेस सरळ बॅटला खेळून काढलाय. आक्रमण चढवलंय फलंदाजानं. इकडे मात्र षटकार येतोय. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर लांबच लांब येतोय. संदीपच्या बॅट मधून षटकार. आदरणीय आमचे आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते चंदू बाखले यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आणि आमचे बुवा वसंत बुवा यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. आमच्या मंचाची त्या ठिकाणी शोभा वाढवायची आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी या व्यासपीठावरती यायचं आहे. इकडे फुलटॉस पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये जातो चेंडू. सीमा रेषेच्या पार फरार चौकार.
ठिकाणी कमबॅक करतोय केतन मुंडे, खऱ्या अर्थानं कर्णधार तांबाटी संघाचा क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल करण्यात आलाय. सर्व जे बाउंड्री लाईनचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना डीप मध्ये पाठवलंय, कारण आता माहिती आहे की फलंदाज संदीपनं न्यूट्रल वरून डायरेक्टली 5वा गेअर टाकलाय. 2 चेंडूंमध्ये या सामन्याचं चित्र मात्र बदललंय. हो इकडे मात्र थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न, पण उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर असलेला हा चेंडू अंपायर्सने या ठिकाणी पनिश केलाय गोलंदाज प्रसादला. इकडे मात्र अतिरिक्त धाव जमा होती. आमच्या स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 18 धावा, 1 गडी बाद. सिद्धेश मात्र त्या ठिकाणी स्वस्तामध्ये परतल्यानंतर त्याची जागा अनिकेतने घेतली. मात्र यावेळेस आखू टप्प्याचा चेंडूने मात्र उसळी घेतली नाहीये. इकडे मात्र अमोल जर आपण विकेटचा विचार केला तर या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा ही विकेट जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कौतुक केलं पाहिजे आयोजकांचं की इतकी चांगली विकेट त्यांनी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली. या सर्व या विभागामधील खेळाडूंना खऱ्या अर्थाने ही पर्वणीच म्हणावी लागेल. ही स्पर्धा सचिन दादा स्मृती चषक 2024 पर्व पहिलं, या पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी आपण पाहतो हा तिसरा दिवस, अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये 8 संघांना आपण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं संधी दिली आहे. कुठला संघ त्या संधीचं सोनं करणार? इकडे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. एक सिंगल धाव, एक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असं चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. इकडे मात्र पंचांनी षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. धाव फलकावरती धावा झाल्या 19 धावा. इकडे मात्र आमचे स्वयंसेवक मिस्टर राज पाण्याची पूर्तता करतायत मैदानावरती. प्रेक्षकांची आणि तसेच सर्व खेळाडूंची तहान भागवण्याचं काम आमच्या स्वयंसेवकांनी गेल्या 3 दिवसामध्ये केलंय. कौतुक केलं पाहिजे मित्रांनो खऱ्या अर्थानं सर्व स्वयंसेवकांचं, कारण उन्हाच्या झळा जर आपण बघितल्या तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बऱ्याचशा लागत असतात आणि त्या उन्हाच्या झळांपासून वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं पाण्याची गरज असते आणि ते पाणी पोहोचवण्याचं काम आमचे सर्व स्वयंसेवक करतायत आणि याचं कौतुक केलं पाहिजे. आपण पाहतोय मयूर मुंडे गोलंदाजी मार्क वरती डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. खलापूर टेनिस क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर मयूर मुंडेचं योगदान फार मोठं आहे. तांबाटी संघासाठी जर आपण पाहिलं तर मयूर मुंडेचं क्लास, मयूर मुंडेची डेथ ओव्हर गोलंदाजी बऱ्याच वेळा तांबाटी संघाला प्रत्येक ठिकाणी वाचवत आलेली आहे. इकडे मात्र संदीपचं आक्रमण आणि मयूर मुंडेची धारदार गोलंदाजी, या दोन्ही खेळाडूंचं खऱ्या अर्थानं आता मात्र चांगला बॅटल होणार आहे. आता मात्र दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी सेट आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा आपटी संघाचा नक्कीच असेल, पण इकडे मात्र संदीप याला जास्तीत जास्त चेंडू फेस करावे लागतील. कारण जर आपण बघितलं तर डीप मिड विकेटच्या वरून इकडे मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. बॅटच्या लाईन वरती चेंडू आला नाही, लाईन ओळखता आली नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. धावफलक स्थिरावलाय. धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. इकडून मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली, चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेटचा खेळाडू येतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इकडे मात्र कलेक्शन चांगलं होऊ शकलं नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करता आलं. संदीपचं कौतुक केलं पाहिजे. फलंदाजीसाठी आला होता सलामीला, पण शेवटपर्यंत आपल्या संघाची साथ सोडली नाहीये. टाळ्या वाजवायच्या आहेत या खेळाडूसाठी. भलेही मैदानामध्ये थकला असेल पण अजूनही हत्यार टाकायला मजबूर करतोय तो म्हणजे तांबाटी सारख्या बलाढ्य संघाला. तांबाटी संघाचा जर आपण विचार केला तर खलापूर टेनिस क्रिकेटमध्ये केतन मुंडेच्या नेतृत्वाखाली उतरलेला हा संघ आपल्या नावाची छाप प्रत्येक स्पर्धेमध्ये सोडत असतो. पण इकडे मात्र संदीप सारखा फलंदाज आपण पाहतोय हत्यार टाकत नाहीये. भलेही मी दमलो असेल, भलेही माझा संघ स्ट्रगल करत असेल, तरी सुद्धा जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत केदारनाथ आपटी संघाला त्या ठिकाणी विजयाचं आश्वासन देण्याचं काम त्या ठिकाणी मी करतोय. इकडे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. बघा जेंटलमॅन क्रिकेट. पंचांचं बोट वरती जाण्याआधीच संदीपनं या ठिकाणी सांगितलं की बॅटची एज लागली आहे आणि खऱ्या अर्थानं
एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याचं काम संदीपनं केलंय. नक्कीच एक चांगला फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय, पण त्याचं स्वागत केलं जाते तिकडे पॅव्हिलियन मध्ये. खऱ्या अर्थानं सर्व पाठीराखे जोरदार टाळ्यांनी त्या फलंदाजाचं स्वागत करतात आणि नक्कीच कौतुक केलं पाहिजे संदीप या फलंदाजाचं. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय मनीष. इकडे मात्र मनीषच्या बॅट मधून सरळ बॅटनं चेंडू खेळून काढला. डीप लॉंग ऑफचा खेळाडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला रनिंग या ठिकाणी होत आहे. चांगला रनिंग पाहायला मिळत आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. खऱ्या अर्थानं आपली संघाचं कौतुक केलं पाहिजे. जी जान लावतात आणि त्यांना माहितीये एक मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये जर आपल्या संघाला आपल्या गावाचं नाव टिकून राहायचं असेल तर खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूनं 100% प्रयत्न केले पाहिजेत आणि ते 100% प्रयत्न करण्याचं काम या ठिकाणी सर्व खेळाडू करतायत. धाव फलकावरती धावा झाल्या 29 धावा. चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस खेळला जातोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. मनीष दादाचं कौतुक केलं पाहिजे. तितक्या ताकदीनं तो मैदानावरती खेळतोय. षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत आला. धाव फलकावरती धावा झाल्या 31 धावा. टार्गेट असेल. चला आता आपण सन्मानाच्या कार्यक्रमाकडे वळूया. तरी मी अविनाश दादाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या सन्मानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या ग्रामपंचायत आपटीचे माजी सरपंच तसेच आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आनंदजी चव्हाण यांचे या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभागमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने मी अविनाशजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे आणि युट्यूबला KWTCच्या माध्यमातून हे क्षणचित्र खऱ्या अर्थानं घर बसल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी जात आहेत. नक्कीच KWTCच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी जाते आणि सन्मानाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय. आपण पाहतोय आमचे अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आमचे माजी सरपंच आनंदजी चव्हाण यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच ज्यांचं क्रिकेट आम्ही लहानपणापासून बघत आलो म्हणजे स्टोरीज त्यांच्या ऐकत आलो आणि मोटिवेशन मिळत आलं की आपले बाबू काका असे खेळायचे, आपले बाबू काका असे बॅट्समन होते, असे गोलंदाज होते. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही त्यांना लहानपणापासून बाबू काकाच म्हणत आलेलो आहोत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या आयोजकांकडून या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो हर्षद दळवी यांना की आपण त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय आमच्या बाबू काका यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो आणि सन्मानाचे हे क्षण मित्रांनो कॅमेरामध्ये कैद केले जातात. आपटी संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी सांगायच्या आधीच ते एका लाईनअप मध्ये त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतात आणि ही मित्रांनो क्रिकेटची शिस्त आहे. त्यानंतर आपण बघतोय आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच भजनी मंडळामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं बरंचसं योगदान दिलेलं आहे. या 36 विभागामधला एक गोड आवाज म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. प्रत्येक ठिकाणी भाजनाचा जे काही कार्यक्रम असतात त्यावेळी त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी फार महत्वाचं असतं. गावातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यानंतर काही गायनाच्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं महत्वाचं योगदान असतं. असे आमचे संतोष बुवा यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतो जीवन दलवी यांना की आपण त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो ही स्पर्धा भरवण्यामागचा एक मुख्य उद्दिष्ट असा आहे की या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र आले पाहिजेत. सर्व ग्रामस्थांनी आपलं मार्गदर्शन आमच्या तरुण खेळाडूंना त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे वसंतजी मोरे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आमचे अविनाशजी पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमचे वसंतजी मोरे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वेळोवेळी त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला फार महत्वाचं असतं. आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच नक्कीच असेल पण
आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास, तर जगाच्या पाठीवरती कुणीच तुम्हाला हरवू शकत नाही. तुम्हाला फक्त तुम्ही स्वतः हरवू शकता. आणि आपटी संघाला खऱ्या अर्थानं आपण बघितलं, पहिलं षटक निर्धाव आल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं मानसिक दडपण त्यांनी घेतलं नाही. शेवटच्या 3 षटकांमध्ये त्या ठिकाणी हाणामारी केली आणि धावफलकावरती धावा जमवल्या. त्या 31-32 धावांचं टार्गेट असेल. तांबाटी सारख्या बलाढ्य संघासमोर स्वतः कर्णधार केतन मुंडे, क्लासिक क्रिकेटर, एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून आम्ही त्याला ओळखतो. किंग केतन म्हणून याचं नाव फेमस आहे. आणि आपण पाहतोय केतन मुंडे स्ट्राईक करेल, नॉन स्ट्राईक एंडला असेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या हंगामामधला एक उभरता हुआ सितारा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, विनय सकपाल. रिव्हर्स अटेम्प्ट प्रत्येक वेळी 70% अटेम्प्ट त्याचे रिव्हर्स स्वीपचे असतात आणि नक्कीच 95% ते सक्सेसफुल होतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. खऱ्या अर्थानं राकेश मोरे या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतो. नक्कीच फलंदाजीचा क्रमांक येऊ शकला नाही, पण कर्णधाराने दाखवलेला विश्वास त्या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. या ठिकाणी 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, जिकडे अनिकेत डीप मिड विकेटच्या दिशेला पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑनला आपण पाहतोय. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. 1 बाउल सीमा पार चौकार. केतन मुंडे आणि गेलेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी हजेरी दाखवली नाही, पण हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. ही स्पर्धा आता डायरेक्टली आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळेल. त्यासाठी त्यांनी आज शेवटच्या दिवशी खऱ्या अर्थानं सुट्टी घेतली आहे आणि सुट्टी घेऊन ते या ठिकाणी मैदानावरती आलेत. चला, जे कोणी आपटी गावचे ग्रामस्थ असतील त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचा, आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ओ हो, केतन मुंडे इज ऑन अ फायर. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. केतन मुंडेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. यावेळेस बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस, सीमा पार षटकार. वाढवायचा आहे. नक्कीच बघा, याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात आपल्या खेळाडूचं मनोबल वाढवणं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच राकेश मोरे उत्कृष्ट खेळाडू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, पण केतन मुंडे इकडे मात्र आक्रमण करतोय. विवेक येतोय, चांगला एफर्ट दाखवला, मात्र चेंडू गेला सीमा रेषा पार चौकार. इकडे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावफलकावरती धावा 22. जिंकण्यासाठी गरज होती 32 धावांची. 22 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी झाल्या. अतिशय सुंदर खेळ मैदानावरती चालू आहे. आपटी संघानं चांगलं क्रिकेट दाखवलं. आपण बघितलं संदीपच्या बॅट मधून मोठमोठे फटके आले. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री रेषेच्या जवळ आणि मला असं वाटतंय चौकार आहे. नक्कीच ही बाउंड्री आहे. आपण बघतोय या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा झाल्या 26 रन्स. 26 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 6 धावांची अजूनही गरज असेल तांबाटी संघाला. हो हो, यावेळेस काय कमबॅक केलाय. जबरदस्त चेंडू. क्रिकेटच्या जगतामधल्या सगळ्यात सुंदर चेंडू ज्याच्याकडे आपण पाहतो की फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नसतं, निर्वृत्त करून ठेवलंय, ते म्हणजे केतन मुंडे या फलंदाजाला. एक धाव मिळाली, ती म्हणजे तांबाटी संघाला. धावफलकावरती धावा झाल्या 27 धावा. 27 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आपण पाहतो ही स्पर्धा KWTCच्या माध्यमातून लाईव्ह घर बसल्या
प्रेक्षकांच्या भेटीसाठी जातीये. दुसऱ्या षटकाला नक्कीच प्रारंभ होणार. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येणार. ज्या अनिकेतला आपण आतापर्यंत फलंदाजी करताना पाहत होतो तो अनिकेत मात्र आता गोलंदाजी मार्क वरती येणार. संघ संकटामध्ये आहे, पण या संकटामधून तुम्हाला एखादा अर्जुन काढावा लागेल. या संकटामधून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. आणि नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये तांबाटी संघाला त्या ठिकाणी बांधून ठेवावं लागेल. केतन मुंडे सुद्धा या ठिकाणी फलंदाजी चांगली करतोय. आपटी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संदीपजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचा सुद्धा सन्मान आपण आमच्या आयोजकांकडून त्या ठिकाणी करणार आहोत. तरी संदीप पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अनिकेत नाही मोरे या ठिकाणी चांगला फटका. चेंडू हवेमध्ये आहे. इकडे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पंच काय षटकार. ओके ओके. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे तांबाटी संघानं. आणि नक्कीच जरीही आपटी संघ हरला असेल पण तरी सुद्धा चांगला क्रिकेट त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच मित्रांनो, खेळ म्हटल्यानंतर हार आणि जीत या दोन्ही